नमस्कार, मी अर्चना देसाई. आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 54चे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे उमेदवार श्री विप्लवजी आलेले आहेत. विप्लवजी ओसरे हे या प्रभागातच राहतात. सर तुम्ही थोडीशी तुमचा परिचय द्यावा. नमस्कार, मी विप्लव अवसरे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीतर्फे प्रभाग क्रमांक 54 मधून निवडणूक लढवत आहे. मी याच प्रभागात राहतो. जयप्रकाश नगरमध्ये जन्म झाला, तिथेच लहानाचा मोठा झालो. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली. त्यामुळे समाजसेवेचं बाळकडू आणि देशसेवेचं बाळकडू हे मला तिथूनच मिळायला लागलं. स्वाभाविक माझ्या आईवडिलांनी केलेले माझ्यावरचे संस्कार, यामुळे लोकांना सतत लोकांची मदत करत राहणं हे मला पहिल्यापासूनच जमतंय चांगल्यापैकी. आणि त्याचाच पुढचा प्रयत्न म्हणून आज मी भारतीय जनता पक्षातर्फे इथे उपस्थित आहे. पद्मभूषण राम नाईकजी यांनी जेव्हा 1989ला पहिल्यांदा निवडणूक लढली लोकसभेची, तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं सक्रिय काम करायला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचा वॉर्ड अध्यक्षपासून जिल्हा स्तरापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या, त्या मी समर्थपणे पार पाडल्या. यावेळेला पक्षाने मला एक नवीन जबाबदारी दिलेली आहे, निवडणूक लढवण्याची. आणि नगरसेवक म्हणून जिंकून आल्यानंतर माझं काम अजून वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, सर्व नेते मंडळींचे आभार मानतो. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजकारणात येण्याचा तुमचा प्रवास जेव्हा पद्मभूषण रामनाईकजी निवडून आले त्याच्यानंतर तुमचा झाला. पण मी असं ऐकलं होतं की तुम्ही शाळेत असताना पण इथली काही भूमिका निभावलेली आहे पक्षाची. एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही ती जबाबदारी घेतली, त्यामुळे आमचा विश्वास आहे की तुम्ही उमेदवार झाल्यानंतर सुद्धा ती तशीच पुढे चालू ठेवा. मी तुम्हाला विचारू इच्छिते की महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा म्हणजे तुमचं काय कारण आहे, असं काय विशिष्ट कारण आहे का? शाळेचा तुम्ही उल्लेख केला तर मी गोरेगावातच सन्मित्र मंडळ या शाळेतनं मी माझं शिक्षण घेतलं. नंतर गोरेगाव पश्चिमेला असलेल्या पाटकर महाविद्यालयातून मी माझं पुढचं शिक्षण म्हणजे तुमचं घेतलं. सगळं गोरेगावातच गोरेगावात, हो. निवडणुकीत उभं राहण्याचं मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला समाजसेवेचं बाळकडू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनंच मिळालेलं आहे, माझ्या परिवाराकडनं मिळालेलं आहे. 89 पासून राजकारणात रुजू झाल्यानंतर मी राम नाईकजी, अतुल भातखळकरजी, विद्या ठाकूरजी, ज्ञानमूर्ती शर्माजी यांच्यासोबत काम केलेलं आहे. ह्या लोकांना काम करताना बघून, लोकांची समाजसेवा करताना बघून असं वाटत राहिलं की आपण जर ह्या ठिकाणी आलो तर आपणही अजूनही चांगलं काम करू शकतो. म्हणून मी राजकारणात सक्रिय असताना मी प्रयत्न करत होतो. पण गेली कित्येक वर्ष गोरेगाव पूर्वेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आणि युतीमध्ये या जागा कायम शिवसेनेकडे असायच्या. त्यामुळे मी निवडणूक लढवू शकलो नाही. हे पहिल्यांदा असं झालेलं की युतीमध्ये ही जागा शिवसेनेने भारतीय जनता पक्षाकरता सोडली आणि भारतीय जनता पक्षाने माझ्या नावाचा विचार केला आणि मला ही निवडणूक लढवण्यासाठी उद्युक्त केलं. तर निवडणूक लढवायची तर आहे. आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, मतदानाचा दिवस जवळ येत आहे. अशामध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे निवडणुकीची, त्याच्यामध्ये मला पुढे जाऊन काय करायचं आहे या दृष्टीने मी विचारसरणी माझी चालू झालेली आहे. कशा पद्धतीने काम करायचं हे माझ्या डोक्यात कल्पना मी तयार करून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणालात की इतके म्हणजे काही 25 वर्ष माझ्या ते शिवसेनेचं हे चालू होतं, प्रथमच तुम्हाला हे मिळालेलं आहे. तर इथली जी सगळ्यात मोठी समस्या आहे त्याची जाणीव तुम्हाला असेलच, कारण तुम्ही या प्रभागामध्ये खूप वर्षापासून काम करताय. तर ती समस्या कुठली आणि ती सुटली आहे, अजून सुटली नाहीये ते का, असं तुम्ही काही सांगू शकता का त्याबद्दल? प्रभागाची रचना मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आधी प्रभागामध्ये पांडुरंगवाडी, नाईकवाडी, गोगटेवाडी, उमियामाता नगर, जयप्रकाश नगर हाचा अर्धा पट्टा, पुढे कामा इस्टेट, शर्मा इस्टेट, घास बाजार, रामनगर, लक्ष्मणनगर, सीतानगर असा पट्टा आहे. ह्याला जर 3 भागात आपण विभाजन केलं तर पांडुरंगवाडी ते जयप्रकाश नगर हा तसा
मध्यमवर्गीय आणि बिल्डिंग असलेला एरिया. बरोबर. कामा इस्टेट, घास बाजार हा थोडा स्लम एरिया पण आहे. रामनगर पासून पुढे लक्ष्मणनगर, सीतानगर हा सुद्धा स्लम एरिया आहे, पण तो मराठी भाषिक बरोबर. एरिया आहे. या तिन्ही विभागांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. पांडुरंगवाडी, जयप्रकाश नगर मधला गोपटेवाडी वगैरे हा जो परिसर आहे, इथली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाहतूक. बरोबर. रस्त्यांची कामं चाललेली असल्यामुळे आणि अनेक जण अवैध पार्किंग रस्त्यांवर करतात, त्यामुळे होणारा त्रास ही तिथली मुख्य समस्या आहे. पुढे आपण कामा इस्टेट स्लम मध्ये जर गेलो, कामा इस्टेट, शर्मा इस्टेट वगैरे हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामधल्या मुख्य समस्या ज्या आहेत त्या म्हणजे पाणी, स्वच्छता आणि तिथे विकासकाने केलेले गैरव्यवहार. अच्छा. या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. पुढचा जो रामनगर, लक्ष्मणनगर, सीतानगर ही जी वस्ती आहे, इथेही सगळ्यात मोठ्या समस्येमध्ये तिथे विकासकाने इथल्या लोकांची केलेली फसवणूक. बाकी समस्या तर असतातच, गटार असतील, रस्ते असतील, पाण्याच्या समस्या असतील, स्वच्छतेच्या समस्या असतील, पण ह्या रोजच्या रोज त्या आपल्याला सावरता येतात, पार पाडता येतात. बरोबर. पण विकासकाने केलेली फसवणूक ही समस्या तिथे गंभीर स्वरूपाची आहे. तो प्रश्न तुम्ही उचलून धरणार असं? हो, नक्कीच. कारण मी जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून जाणार तेव्हा स्वाभाविकपणे तिथल्या लोकांसाठी मला काम करणं गरजेचं आहे. ह्या बाबतीत मी मुद्दामून अगदी आवर्जून सांगेन, पद्मभूषण रामनाईकजी यांचा मी स्वीय सहाय्यक होतो 3.5 वर्ष, आणि ते आपल्या भाषणांमधनं एक मुद्दा कायम मांडायचे. तर मी प्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून येतो तर मी कोणाची कामं करावी? ज्याने आपल्याला मत दिलेलं आहे त्याचं काम आपण केलं पाहिजे. निश्चितच. ज्याने आपल्याला मत दिलं नाही त्याचीही कामं केली पाहिजेत. बरोबर. जे आपल्याला मत देऊ शकत नाही, म्हणजे 18 वर्षाखालची मुलं आहेत, ज्यांचं मतदार यादीत नाव नाही, त्यांचीही कामं केली पाहिजेत. आणि जे आपल्याला मतदान करूच शकत नाही, म्हणजे उद्यानं आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, इत्यादी आहेत, त्यांचीही कामं आपण केली पाहिजे. हे संस्कार माझ्यावर झालेले असल्यामुळे लोकांची कामं करत राहणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे बेसिक तुम्ही आता जे उभं राहिलात त्याचं मूळ कारण आहे की सेवा, सेवाभाव हेच मूळ कारण आहे. आता बोलत असताना असं लक्षात आलं की मूलभूत समस्या अख्ख्या मुंबई काय महाराष्ट्रभर किंवा देशभर असतात. त्याच्यामध्ये महत्वाचं पाणी, ड्रेनेज, स्वच्छता जे तुम्ही बोलत, किंवा आपली जी खुली मैदानं आहेत तो प्रश्न आहे, शाळा आहेत. तर ह्या सगळ्याविषयी तुम्ही काही असे ठोस, वाहतूक ऑफकोर्स वाहतूक आणि त्याच्यातलं काही असे ठोस तुम्ही ठरवलं आहे का की जे काही लोकांना तुम्ही, मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळं आत्ताच सांगू शकता किंवा सगळं करा, पण काहीतरी ठोस मुद्दे असतात ना जे तुम्ही करू इच्छिता असं? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2014ला जेव्हा माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात लाल किल्ल्यावरनं जे भाषण केलं त्यात त्यांनी एक अभियान सुरू केलं, ते म्हणजे स्वच्छ भारत अभियान. येस, जे अजूनही चालू आहे. या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत संपूर्ण देश, म्हणजे त्यातली आपली छोटी छोट्या गल्ल्या सुद्धा स्वच्छता याच्यामध्ये कशी ठेवता येईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार. आणि त्यासाठी मनपा अधिकारी असतील किंवा बाकी कोणी असतील, पण त्यासोबत मला स्थानिक जनतेचीही साथ लागणार आहे. आणि ती त्यांची साथ घेऊन आपला परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहे. बाकी जे पाण्याच्या समस्या आहेत त्यासाठी त्या वेळेनुसार जे आवश्यक आहे ते करत राहील. रस्त्यांचा जो विषय आहे की बऱ्याच ठिकाणी मी आता प्रचाराला घरोघरी जाऊन प्रचार करत असताना जी एक गोष्ट लक्षात आली की छोट्या छोट्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत तिथे सुधारणा, म्हणजे तिथून लोकांना चालताना भयंकर त्रास होतो. मी प्रचारासाठी एकदा दोनदा गेलो असेल, पण तिथे जे रोज जातात तिथले रहिवासी त्यांच्यासाठी ते खूप त्रासदायक आहे. विशेष करून जे वरिष्ठ नागरिक आहेत, स्त्रिया आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना याचा खूप त्रास होतो आणि तो त्रास दूर व्हावायसाठी मी पूर्ण प्रयत्न करणार. तसंच तुम्ही आता म्हणाल तसं खरंच आहे की रस्त्याचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो तुम्हाला 5 वर्ष सातत्याने करावा लागेल, कारण 25 वर्ष तो झाला नाहीये.
त्यामुळे तुमचं सातत्य तिथे महत्वाचं आहे आणि आतापर्यंत तुम्ही बोलतात त्याच्यामध्ये शाळेपासून आतापर्यंतचं सातत्य आम्हाला जाणवतोय. त्यामुळे फार आनंद होतोय तुमच्याशी बोलताना. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक ज्या गोष्टी आहेत म्हणजे आरोग्य केंद्र आहेत किंवा काही, तर त्याच्याविषयी लोकांमध्ये थोडंसं द्विधा असतं, तर त्याच्याबद्दल तुमचे विचार काही म्हणलात तर. शिक्षणाचं म्हणाल तर प्रभाग क्रमांक 54 मध्ये शैक्षणिक संस्था बऱ्याच आहेत, पण या सगळ्या शाळा आहेत. महाविद्यालय गोरेगाव पूर्वेला एकही नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे की एक महाविद्यालय गोरेगाव पूर्वेलाही व्हावं. कारण अशा 2 शाळा आहेत की जिथे 12वी पर्यंतचं शिक्षण आहे. 12वी नंतर पुन्हा मुलांना दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेणं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया असतात. त्याच्यामुळे महाविद्यालयासाठी नक्कीच प्रयत्न करणार. गोरेगाव पूर्वेला महानगरपालिकेचं ट्रॉमा सेंटर जे आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे ट्रॉमा सेंटर चाललं जातं, पण तिथेही म्हणाव्या तशा सोयी सुविधा अजून उपलब्ध नाहीत. अद्ययावत इस्पितळ गोरेगाव पूर्वमध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि वैद्यकीय सुविधा ज्या आहेत, तर काही कल्पना आहेत की स्वस्त दरात किंवा मोफत वैद्यकीय सुविधा सर्व जनतेला मिळाव्यात, यासाठी काही एक रचना माझ्या तयार आहेत आणि त्या रचना मी राबवणार आहे. बरोबर. वैद्यकीय सुविधा ह्या सगळ्यात जास्त आवश्यक असतात, विशेष करून जे आपल्या खालच्या स्तरावरचे जे आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे जे लोक आहेत, त्यांना हा फार मोठी भेडसावणारी समस्या आहे. कारण औषधांच्या किमती फार वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्वस्त दरात औषधं देणं, स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा मी पुरवणं. इथे तुम्हाला इंटरप्ट करते की तुम्ही स्वस्त दरात देणार ते द्याच, पण त्याच्याबरोबर आरोग्य केंद्रामध्ये औषधं उपलब्धच नसतात. हो, तोही एक मोठा विषय आहे. त्याच्यामुळे त्यासाठीही माझे पूर्ण प्रयत्न राहतील. आणि आरोग्य केंद्र ही फक्त सरकारी किंवा महानगरपालिकेची नाही, तर काही खाजगी आरोग्य केंद्रही इथे चालू करून त्यांच्याकडनं स्वस्त दरात औषधं देणं. आता जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे जनऔषधी प्रकल्प जो चालू आहे, जेनेरिक मेडिसिन्स, बरोबर, ती आपल्याला फार स्वस्त दरात मिळतात, पण ती सगळीकडे उपलब्ध नाही. त्याच्यामुळे त्याची उपलब्धता वाढवणं ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. शेवटचे आणि महत्वाचे, माझ्या दृष्टीने महत्वाचे 3 प्रश्न आहेत की निवडून आल्यानंतर नागरिक तुम्हाला कसे, केव्हा आणि कधी भेटतील. कारण आहे हा प्रश्नाचं, 5 वर्षामध्ये मत मागायला येतात, त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी त्यांना उभं राहायचं असेल तेव्हा मत मागायला, त्याच्या इन बिटवीन कधीच भेटत नाहीत असं बऱ्याच नागरिकांचा हे असतो. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हा तसा थोडा गमतीचा भाग म्हटला पाहिजे. मी आता जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तेव्हाही मला अनेक लोकांकडनं हाच प्रश्न आला की तुम्ही 5 वर्षानंतर. मग मला लोकांना सांगावं लागलं की मी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढतोय. पण स्वाभाविक असं होतं. पण त्यासाठी मी एवढं सांगेन की मी 24/7 उपलब्ध असेल. काही कारणाने मी फोन उचलू शकलो नाही किंवा पक्षाच्या बैठका असतात, नगरसेवक म्हणून हाऊसमध्ये जाऊन तिथे चर्चा असतात किंवा काही अजून काही अडचणी येऊ शकतात, तेव्हा फक्त उपलब्ध नसलो. पण त्याच्यासाठी पर्याय माझ्याकडे त्यावेळेला उपलब्ध असेल की माझं जेव्हा नगरसेवक म्हणून कार्यालय सुरू होईल, ह्या कार्यालयाकडनं सर्वच्या सर्व सुविधा प्रत्येक जनतेला पुरवल्या जातील. कारण मुळात भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, जनसंघापासून सुरुवात झाली आणि जनसंघाने जी सर्वात पहिली कल्पना मांडली ती म्हणजे अंत्योदय. अंत्योदय म्हणजे अगदी शेवटच्या स्तरापर्यंतच्या व्यक्तीला सर्व सोयी सुविधा पुरवणं आणि हे संस्कार आमच्यावर आहे. हे संस्कार असल्यामुळे माझ्या कार्यालयातनं कोणीही व्यक्ती विन्मुख होऊन परतणार नाही याची मी ग्वाही देतो. अच्छा. दुसरा असा प्रश्न आहे की सत्तेचा गैरवापर होणार नाही याची तुम्ही हमी लोकांना कशी द्याल? नक्कीच. सत्तेचा गैरवापर म्हणजे नक्की काय, तर माझ्याकडे सत्ता आहे म्हणून त्याचा अनाठाही वापर कुठेही झाला की जिथे आवश्यकता नाही, जिथे आवश्यकता आहे तिथे नक्कीच सत्तेचा वापर करणार, गैरवापर नाही.
सत्तेचा वापर नक्कीच करणार, पण तो कोणाला त्रास देण्यासाठी नाही. तो वापर केला जाईल तो कोणाला होणारा त्रासाला रोखण्यासाठी. बरोबर. सत्तेचा गैरवापर बऱ्याचदा होताना आपल्याला दिसतो, पण तो स्वतःच्या फायद्यासाठी असतो. Yes. जो माणूस ही करतो तो स्वतःच्या फायद्यासाठी करतो. मी राजकारणात उतरलोय तो लोकांचा फायदा करून देण्यासाठी उतरलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं सत्तेचा जो काही वापर होईल तो लोकांच्या फायद्याचाच होईल. सत्तेपेक्षा सेवा महत्वाची असे तुम्हाला वाटते का? हो, नक्कीच. सेवा हीच जास्त महत्वाची आहे. सत्ता ही त्याची सेवा अजून जास्त करण्याची एक पुढची पायरी आहे. जोपर्यंत माझ्या मनात सेवाभाव आहे तोपर्यंतच त्या सत्तेला अर्थ आहे. माझ्या मनात सत्ता आली तर सेवाभाव काही राहणार नाही, ह्या विचाराचा मी आहे. त्याच्यामुळे सत्ता ही फक्त सेवाभाव अधिक वृद्धिंगत करण्यासाठीची एक पायरी आहे आणि त्या दृष्टीने पुढे जाणार आहे. पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना थेट काय सांगू इच्छिता? मतदारांना थेट हेच सांगेन की मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याच लोकांचा हा विषय होता की विप्लव अवसरे हे नावही आम्ही ऐकलेलं नाही, त्याचा चेहराही आम्हाला माहीत नाही. बरोबर. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सगळ्यांना ग्वाही देतो की पुढच्या 5 वर्षात किंबहुना त्याच्याही नंतर प्रभाग क्रमांक 54 मध्ये विप्लव अवसरे हे नाव आणि विप्लव अवसरेचा चेहरा घरोघरी माहिती होईल आणि तो चांगल्या गोष्टींसाठी माहिती होईल. कोणाला विनाकारण त्रास दिला म्हणून नाही, तर आमची कामं केली यामुळे तो माहिती होईल. तुमच्यावर विश्वास ठेवावा असं एखादं कारण? कारण तर मी सांगू शकत नाही त्याचं, कारण कोणी माझ्यावर कसा विश्वास ठेवावा हे त्याचं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी एवढं नक्की सांगेन की मी कामं करत राहीन, त्यातनं लोकांची सेवा करत राहीन, त्यातनं लोकांचा माझ्यावर विश्वास जडेल आणि तो कायम राहील, हे नक्की. विप्लवजी, तुम्ही आज आमच्या इथे आलात पॉडकास्टमध्ये, तुम्ही तुमची मतं मांडलीत. आत्ता तुम्ही बोलताना आपल्याला एक लक्षात आलं की तुमचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये मराठी माणसांचा पट्टा पण खूप मोठा आहे, त्यात कोकणवासी खूप आहेत. आणि मी मगाशी सांगायला विसरले की तुम्ही मूळ कोकणवासी आहात, मालवणचे सिंधुदुर्गाचे सुपुत्र आहात. मीही स्वतः सिंधुदुर्गाची सुपुत्री आहे. तर मला खूप आनंद वाटला तुमच्याशी बोलताना. आणि इथले जे मराठी लोक आहेत, सर्व भाषिक सर्व धर्मीय लोकांचंच तुम्ही काम करणार, पण निश्चितच आपला सुपुत्र उभा राहिलाय ह्याचा एक लोकांना अभिमान असेल. तर तुमच्या नावाप्रमाणे, म्हणजे तुमचं नाव म्हणजे बदल किंवा क्रांती, तर तुमच्या नावातच जर क्रांती आहे तर आम्ही अपेक्षा ठेवू शकतो की क्रांती होऊ शकते म्हणून. तर मला एवढंच म्हणायचंय की तो बदल हा विध्वंसक नव्हे तर तो व्यवस्था सुधारणारी क्रांती असेल असा विश्वास दाखवून तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देते.